नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, रेशन कार्ड मधील तुमचं जर नाव तुम्हाला कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. रेशन कार्ड मधील घर बसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नाव कमी करू शकता. या व्हिडिओमध्ये हीच प्रोसेस कशी करायची हे सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरवरती इथे सर्च करायचं आहे मेरा रेशन. मेरा रेशन असं सर्च केल्यानंतर हे ॲप्लिकेशन तुमच्या समोर येईल. हे ॲप्लिकेशन मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. हे गव्हर्नमेंटचे ॲप्लिकेशन 1 करोडपेक्षा जास्त डाउनलोड आहे. तर हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर याला आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर याला परमिशन द्यायची, अलाव करायचं आहे. अलाव केल्यानंतर इथे तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. यामध्ये आपल्याला इंग्लिश, हिंदी, मराठी कोणतीही लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करा आणि खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर मेरा रेशन ॲप्लिकेशन इथे गेट स्टार्टेड बटन आहे. या गेट स्टार्टेड बटनावरती क्लिक करायचं आहे. गेट स्टार्टेड वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन येतील. पहिलं ऑप्शन आहे बेनिफिशियरीज युजर आणि दुसरं आहे डिपार्टमेंट युजर. आपल्याला पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, बेनिफिशियरीज युजर. त्यानंतर खाली आधार नंबर विचारलाय. घरातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे. कॅप्चा टाकून इथे लॉग इन विथ ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. तर लॉग इन विथ ओटीपी, आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी पाठवला जाईल आणि त्यानंतर इथे तुम्ही लॉग इन करू शकता. तुमचं रेशन कार्ड हे ऑनलाईन असेल तरच तुम्हाला इथे लॉग इन करता येणार आहे. तर इथे आपण लॉग इन विथ ओटीपी करूयात. काही जर एरर येत असेल तर पुन्हा एकदा प्रयत्न तुम्ही करू शकता. लॉग इन विथ ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर ओटीपी सेंड सक्सेसफुली होईल. ओके करायचं आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी आलेला आहे. तो ओटीपी आपल्याला इथे टाकायचा आहे. ओटीपी टाकून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली दाखवेल. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथे पहा क्रिएट एमपिन विचारेल. क्रिएट नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपण जसं मोबाईलला पासवर्ड टाकतो तशाच पद्धतीने एक पिन तयार करायचा आहे 4 डिजिटचा या ॲपसाठी. ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पिन विचारला जाईल. पुन्हा एकदा रिएंटर करायचा आहे. पिन 4 डिजिट टाकून क्रिएट एमपिन वरती क्लिक करायचा आहे. पिन कोड हा झालेला आहे. ओके करायचं. ओके केल्यानंतर याला परमिशन द्यायची आहे ॲपला. त्यानंतर वरती स्किपचं छोटं बटन आहे, त्या स्किप वरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने इथे सर्व माहिती तुमची इथे येणार आहे. इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मॅनेज फॅमिली डिटेल्स जो पहिला ऑप्शन तुम्हाला दिसतोय मॅनेज फॅमिली डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता इथे जे काही तुमच्या रेशन कार्डमध्ये नावं असतील ते सर्व इथे दाखवले जातील. कोण हेड ऑफ फॅमिली आहे, हेड ऑफ फॅमिलीला तुम्ही काही बदल करू शकत नाही आणि जे बाकीचे मेंबर आहेत त्यांचं तुम्ही काही बदल करू शकता. जो व्यक्ती आता तुम्हाला नाव कमी करायचं आहे, नाव कमी करण्यासाठी डिलीटचा बॉक्स आहे. त्या व्यक्तीच्या समोर डिलीटचं जे काही बटन आहे 3 नंबरचं ऑप्शन आहे हे, तर त्या डिलीट जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा तुम्हाला डिलीट करायचा आहे का असं विचारतंय. व्यवस्थित वाचून येस करायचं आहे. व्यवस्थित कोणाचंही नाव डिलीट करू नका. कोणाचं नाव डिलीट करताय ते पहा. येस केल्यानंतर असा एक पॉपअप नोट येईल. इम्पॉर्टंट नोट आहे. काय आहे, रिमूव्ह देअर ऍक्सेस टू बेनिफिट्स अँड सर्व्हिस असोसिएट विथ द दिस कार्ड. याच्यासोबत जे तुम्हाला रेशन कार्डवरती सर्व्हिस भेटतात त्या सर्व तुम्ही काढून टाकत आहात. तसेच देअर डाटा विल बी परमनंटली रिमूव्ह फ्रॉम द सिस्टीम. म्हणजेच ऑनलाईन सुद्धा नाव इथून कट होणार आहे. काही लाभ भेटणार नाही. एनी बेनिफिट्स ऑर सबस्क्राईब अलोकेट टू द मेंबर्स विल केसेस. म्हणजेच इथे तुम्हाला धान्य वगैरे या व्यक्तीचं बंद होणार आहे. लक्षात ठेवा. डिलीट करताना याची वाचून काळजी घ्या. त्यानंतर आता रिझन द्यायचं आहे. कशासाठी डिलीट करताय, का डिलीट करताय, डेथ झालेली आहे का, मॅरेज झालेला आहे का, अदर काय असेल का, जे असेल ते तुम्ही इथे देऊ शकता. डेथ झाली असेल, मॅरेज झाले असेल किंवा अदर काय असेल तर अदर सिलेक्ट करून तुम्ही यामध्ये रिझन देऊ शकता का डिलीट करत आहात. ते डिलीट करत जे असेल ते रिझन टाका आणि कन्फर्म ऑप्शन वरती क्लिक करा. कन्फर्म केल्यानंतर पाहू शकता आपली इथे रिक्वेस्ट जी आहे ते सबमिट होते. आता इथे आपल्याला ओटीपी विचारला जातो. तर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी आलाय. तो ओटीपी तुम्हाला इथे बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे. ओटीपी टाकल्याशिवाय हे नाव कमी करण्यासाठी रिक्वेस्ट जाणार नाही. तर ओटीपी टाकला, व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर आता पहा इथे आपली रिक्वेस्ट जी आहे ते पडणार आहे. इथे जर काही प्रॉब्लेम आला, आता पहा समथिंग वेंट रॉंग म्हणतंय. पुन्हा एकदा आपण ट्राय करूयात. व्हेरीफाय, परत प्रॉब्लेम आला, आपण पुन्हा एकदा ट्राय करूयात. तर पहा ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुली झालेला आहे. आता पहा
OTP व्हेरीफाईड जेव्हा सक्सेसफुली होईल तेव्हा पाहू शकता युअर रिक्वेस्ट ही सक्सेसफुली सेंड झालेली आहे फूड सप्लाय डिपार्टमेंट ऑफिसमध्ये, म्हणजे तहसीलमध्ये तुमची रिक्वेस्ट गेलेली आहे आणि व्ह्यू लॉगवरती क्लिक करून तुम्ही रिक्वेस्ट गेलेली आहे का नाही ते पाहू शकता. म्हणजे नाव कमी करण्यासाठी आपण रिक्वेस्ट टाकलेली आहे, ती गेलेली आहे तहसीलमध्ये. इथे पहा हिस्ट्रीमध्ये तुमची रिक्वेस्ट आलेली दिसेल, तुम्ही कधी टाकलेली आहे आणि त्याचं स्टेटस हे पेंडिंग दाखवत आहे. जेव्हा तहसील ऑफिसमधून ही रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली जाईल तेव्हा तुमचं नाव जे आहे ते कमी होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे नाव आहे ते कमी करू शकता. याची हिस्ट्री पाहण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करून इथे लेफ्ट साईडला ऑप्शन आहे पहा हिस्ट्री, या हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आपण कोणकोणत्या रिक्वेस्ट टाकलेल्या आहेत. आता मी डिलीटची रिक्वेस्ट टाकलेली आहे नाव डिलीट करण्यासाठी, म्हणजेच नाव कमी करण्यासाठी. तर इथे आपण ती जी रिक्वेस्ट आहे ती पाहू शकता आणि याचं स्टेटस आहे ते स्टेटस सुद्धा इथून पाहू शकता. काही दिवस तुम्हाला थांबायचं आहे. जर काही दिवसांनी इथे नाव कमी झालं तर ठीक, नाहीतर तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जाऊन इथला जो काही ऍप्लिकेशन आयडी आहे, रिक्वेस्ट आयडी आहे, तो तिथे तुम्हाला द्यावा लागेल आणि त्यानंतर तिथून तुमचं नाव जे आहे ते कमी केलं जाईल. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता, आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.